हॅलो एव्हरीवन, गुड मॉर्निंग. स्वागत आहे तुमचं आपल्या या नवीन धमाकेदार व्हिडिओमध्ये. आपण आत्ताच जस्ट वॉटर स्पोर्ट्स ॲक्टिव्हिटीज करून आलो आहे आणि आपण आता जातो आहे गणपती बाप्पाच्या दर्शनाला गणपतीपुळे येथील मंदिरात. सो स्टे ट्यून्ड. अविस्मरणीय क्षण. खूपच जुळा केला. आजोबाची खूप फाटली होती. माझं वय पण खंत आहे तुला. सकाळी आपले वॉटर स्पोर्ट्स करून झाले, त्याला खूप मजा आली आणि त्याच्यानंतर आम्हाला वाटलं की तोपर्यंत गर्दी होऊन जाईल, बट मंदिरात आता काहीच गर्दी नाही आहे. आणि गणपतीपुळेबद्दल अजून एक इंटरेस्टिंग फॅक्ट म्हणजे गणपतीपुळे हे रत्नागिरी जिल्ह्यातलं एकदम प्रसिद्ध असं पर्यटन स्थळ आहे आणि इथली जी मूर्ती आहे ती स्वयंभू आहे अशी तिला मान्यता आहे. आणि एका साईडला आपला सह्याद्रीचा डोंगर, त्याच्यामध्ये ही वसवलेली मूर्ती आणि दुसऱ्या साईडला अरबी समुद्र, अशा पद्धतीने हे कोकणच्या किनारपट्टीवर असलेलं हे एक मंदिर आहे. सो तिथं आपण आलो आहे आज दर्शनाला. गणपतीपुळेमध्ये नॉर्मली तुम्हाला माहिती असेल की 3 वेळा आरती होते, सकाळी पहाटे 5 वाजता, दुपारी 12 वाजता आणि संध्याकाळी 7 वाजता. तर आम्हाला लकीली दुपारी 12च्या आरतीला पण जाता आलं, त्यामुळं दर्शन आमचं खूपच छान झालं. तोंडच संप्रदाय असं असतं एलियन सारखं. हमारा काम हो गया. ना सनरूफ मध्ये उभा आहे. थँक यू. अरे उघड ना काच तर. असल्या उन्हामध्ये हिला सनरूफ मध्ये उभं राहायचं. गॉगल नको. कोकणात यायचं आणि हापूस नाही घ्यायचा असं तर होणार नाही, त्याच्यामुळे आपण आता हापूसची टेस्ट करू आणि हापूस आंबे घेऊन जाऊ. आणि आधीच्या ब्लॉगमध्ये तुम्ही बघितलं असेल आपल्या की आपण येताना एका ठिकाणी थांबलो होतो, परचुरी नावाच्या गावात. तिथून पण आपल्याला आंबे पार्सल घेऊन जायचे जाताना. आणि कोकणाची खास बात हीच आहे की इथला जो आंबा आहे हापूस, त्याचा मस्त आमरस आपल्याला खाता आला पाहिजे. त्याच्यासाठी आपण इथून पण बॉक्सेस घेऊन जाणार आहे. सो फायनली आपण आंबे घेतले. सो हे परचुरी नावाचं गाव आहे जिथे आपण त्यांना आंबे उतरवायला चालू असताना सांगितलं होतं की आमच्यासाठी पण काढून ठेवा. तर त्याने अशा पेट्यांमध्ये पॅक करून ठेवलेत. तर आता आपण यांच्याकडून हे आंबे घेऊन जाणार आहेत. आणि तुम्ही आपल्या आधीचे ब्लॉग बघितले नसतील तर ते नक्की बघा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल की आपण जाताना याच ठिकाणी थांबलो होतो आणि आता आपण जाताना यांच्याकडूनच घेऊन जातो आहे. हापूसच आहे ना. हे पहिलेच इथे डिसाइड करतायत की कोण कुठला आंबा खाणार. आईची पोरगी ना खूपच आंबे खाते आणि ती काय
संगमेश्वर मधले भरतोय. आर्थिक कृपा मँगोज म्हणून आमचं स्वतःचा ब्रँड आहे. ओके, यांचा ब्रँड आहे कार्तिक कृपा म्हणून, तर तुम्ही यांच्याकडनं घेऊ शकता. संगमेश्वरच्या जवळ, संगमेश्वर जवळच आहे ना इथून? किती किलोमीटर? इथून 11 किलोमीटर. परतुरी नावाचं गाव आहे. चला, थँक्स. आंबे घेऊन निघाल्यानंतर थोडंसं पुढे आल्यावर मुंबई गोवा हायवेवरती हे गणेश कृपा नावाचं हॉटेल भेटलंय. इथे आपण थोडी पेट पूजा करू. ड्रॉइंग क्लास शिकून घेईल मी याने. आणि जेवण करून झाल्यानंतर आता आपण निघालोय कोल्हापूरच्या दिशेने. आणि आपण आता आलोय आंबा घाटात. आणि जेवढ्या दूर माझी नजर जाते तेवढ्या दूर हा सह्याद्री पसरलेला तुम्हाला दिसेल. आणि इव्हनिंगच्या नाजूक अशा उन्हात हा पॉइंट खूपच सुंदर दिसतोय. आणि याच घाटात आपल्याला अनेक मंकीज पण बघायला भेटतील. आपण आज नवीन रोड एक्सप्लोर केलाय जो रत्नागिरी आणि कोल्हापूर या 2 मेन जिल्ह्यांना जोडतो. म्हणजे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणाला हा रस्ता जोडतो. आणि ज्या घाटातून हा रस्ता जातोय तोच आहे आंबा घाट. आणि आंबा घाटात आम्ही आता जिथे थांबलोय तो पॉइंट एकदम पीक वरती आहे आणि एकदम वर तसा पॉइंट आहे हा. सो इथून जो दिसणारा सीन आहे माझ्या पाठीमागे तुम्ही बघू शकता की सूर्य आता खाली चाललाय आणि सह्याद्रीची जेवढं दूर पर्यंत आपली नजर जाते तेवढ्या दूर पर्यंतचा हा सह्याद्री आपल्याला दिसेल. त्यानंतर आम्ही पुढे पुण्याच्या दिशेने निघालो आणि रस्त्यात जेवण वगैरे केलं. मी पुढे अंधार झाल्यामुळे शूट नाही केलं. आणि आता आम्ही रात्री 1:45 वाजता खेड शिवापूर इथं पोहोचलोय. बाकीचे सर्वजण झोपलेत आणि घरी जायला अजून आम्हाला 2:30 होतील. दिवसभर प्रवास करून थकलोय त्यामुळे आता घरी जायला अजून लेट होणार आहे थोडासा. भरपूर डोळे वगैरे माझे एकदम कधी जाऊन एकदा झोपतो असं झालंय. कारण दिवसभर सकाळी ऍक्टिव्हिटीज 7 वाजल्यापासून ऍक्टिव्हिटीज आणि हे चालू होतं. आणि आता आपण 2:30 वाजता घरी पोहोचणार आहे. तुम्हाला आपला हा व्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. आणि तुम्हाला आपला व्लॉग आवडला असेल तर असेच नवीन इंटरेस्टिंग व्हिडिओज बघण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा.